श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा. या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर.जे. कैलाससोबत आनंदी रहा, आनंद लुटा. पुढच्या एका रचनेकडे वळतोय, ज्यामध्ये विजय बी शिर्के सर लिहित आहेत सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर येथून. विजय बी शिर्के सरांनी सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय की सख्या अथांग आभाळ तुझे, इंद्रधनुचा सप्तरंगही तुझा. सख्या अथांग आभाळ तुझे, इंद्रधनुचा सप्तरंगही तुझा. झुलणाऱ्या ओल्या गवत फुलांचा मोहक गंध दरवळ माझा. झुलणाऱ्या ओल्या गवत फुलांचा मोहक गंध दरवळ माझा. निळ्या काळ्या आभाळातून वर्षत याव्या नितळ पाऊस सरी. निळ्या काळ्या आभाळातून वर्षत याव्या नितळ पाऊस सरी. चिंब भिजावी धरित्री आणि मी उमलून यावीत स्वप्ने सारी. चिंब भिजावी धरित्री अन मी उमलून यावीत स्वप्ने सारी. उमलून यावीत स्वप्ने सारी. वाह! तर इंद्रधनुचा सप्तरंगही तुझा आहे आणि अथांग असं आभाळ तुझं आहे. झुलणाऱ्या ओल्या गवत फुलांचा मोहक गंध दरवळ माझा आहे. खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी शब्दांकन जे आहे ते या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका निशाणी या शीर्षकाखालील रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौ नेहा रवींद्र रनाळकर नवटे मॅडम यांनी नाशिकेतून लिहिलं आहे. सौ नेहा रवींद्र रनाळकर नवटे मॅडम नाशिकेतून लिहित आहेत की आज सर्व नातलग खूप खूप वर्षांनी भेटले एका वास्तुशांतीच्या ठिकाणी. आज सर्व नातलग खूप खूप वर्षांनी भेटले एका वास्तुशांतीच्या ठिकाणी. रक्ताची नाती सोडली तर माहेरकडची होती सुरकुतलेली नि धुसर निशाणी. रक्ताची नाती सोडली तर माहेरकडची होती सुरकुतलेली नि धुसर निशाणी. आई वडील मामा मावशीच्या सुखद आठवणींनी डोळ्यात दाटले पाणी. आई वडील मामा मावशीच्या सुखद आठवणींनी डोळ्यात दाटले पाणी. आज नात्या नात्यातील द्वेष पाहून रडवून जाती मायेच्या ओलाव्यातील गोड गाणी. आज नात्या नात्यातील द्वेष पाहून रडवून जाती मायेच्या ओलाव्यातील गोड गाणी. मायेच्या ओलाव्यातील गोड गाणी. अशी ही निशाणी, अशी ही निशाणी होती. खूप हृदयस्पर्शी भावस्पर्शी भाव जे आहेत ते या रचनेमध्ये होते की जेव्हा खूप दिवसानंतर रक्ताची नाती भेटतात, जेव्हा जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. काही सोबत असतात, काही सोडून गेलेले असतात आणि जेव्हा एकत्र आलेले असतात तर त्या एकत्र येण्यामध्ये प्रेम, माया, ओढ ही असली पाहिजे. आणि त्यासोबतच जेव्हा आपल्याला एकमेकातले द्वेष दिसतात, उणेदुणे दिसतात, तेव्हा मन जे आहे ते अक्षरशः रडायला लागतं. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये आमची सिंधुताई या शीर्षकाखाली सौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहित आहेत डोंबिवली पूर्व इथून. सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी डोंबिवली पूर्व इथून लिहिलं आहे आमची सिंधुताई या शीर्षकाखाली की अनाथांची झाली माई अशी आमची सिंधुताई. अनाथांची झाली माई अशी आमची सिंधुताई. जणू वात्सल्याची मूर्ती असे तिची जगात कीर्ती. जणू वात्सल्याची मूर्ती असे तिची जगात कीर्ती. कष्ट फार जीवनी आले आप्त सारे परके झाले. कष्ट फार जीवनी आले आप्त सारे परके झाले. झाली जीवाची परवड तरी झालीच आधारवड. झाली जीवाची परवड तरी झालीच आधारवड. झालीच आधारवड. अशी ही आमची सिंधुताई. आपल्या सर्वांना माहीत आहे सिंधुताई सपकाळ ज्या अनाथांच्या नाथ होत्या त्यांच्याबद्दलचे खूप भावस्पर्शी भाव या रचनेमध्ये होते. आणि आई या शीर्षकाखाली विजय रमेश बामुगडे सर लिहित आहेत पुणे येथून. विजय रमेश बामुगडे सरांनी पुणे येथून लिहिले की आई माझा श्वास, आई माझा ध्यास, आई चिरंतन सहवास, आई खजिनाची रास. आई माझा श्वास, आई माझा ध्यास, आई चिरंतन सहवास, आई खजिनाची रास. मायेचा भांडार प्रेमाचा सागर माझी आई. मायेचं भांडार प्रेमाचा सागर माझी आई. मायेनं विसावा देणारी सावली माझी आई. मायेनं विसावा देणारी सावली माझी आई. वाह! तर आई कोण आहे? तर ती श्वास आहे, ती ध्यास आहे, तिचा चिरंतन असा सहवास मला हवास आहे. आणि ती प्रेमाचं भांडार असते, ती प्रेमाचं सागर असते. असे आईबद्दलचे खूप अप्रतिम सुंदर असे भाव सरांच्या या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ वनिता गणेश शिंदे मॅडम यांनी मुक्काम पोस्ट गडद तालुका खेड जिल्हा पुणे येथून लिहिले. सौ वनिता गणेश शिंदे मॅडम लिहित आहेत मुक्काम पोस्ट गडद तालुका खेड जिल्हा पुणे येथून गुंतला जीव या शीर्षकाखाली
की मनी दाटलेल्या मुक्या भावना तू घेशील कधी ग समजून राणी. मनी दाटलेल्या मुक्या भावना तू घेशील कधी ग समजून राणी. एक कटाक्षच करतो घायाळ होतं काळजाचं पाणी पाणी. एक कटाक्षच करतो घायाळ होतं काळजाचं पाणी पाणी. नकळत सारे भान हरवून गुंतला बघ हा तुझ्यात जीव. नकळत सारे भान हरवून गुंतला बघ हा तुझ्यात जीव. मजसंगे असतात तुला कधीही, मजसंगे असतात तुला कधीही. नाही भासणार सुखाची उणीव, नाही भासणार सुखाची उणीव. वाह. तर गुंतलेला जीव, दाटलेल्या मुक्या भावना आणि तू कधी समजून घेशील अशी आळवणी करणारी ही सुंदर अप्रतिम अशी रचना होती. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये अनघा सोनखासकर मॅडम यांनी अकोट जिल्हा अकोला इथून लिहिले. अनघा सोनखासकर मॅडम लिहित आहेत अकोट जिल्हा अकोला विदर्भ इथून की गार वारा शिरशिरी उठते गुलाबी थंडी वांझ उमाळा. गार वारा शिरशिरी उठते गुलाबी थंडी वांझ उमाळा. लेकूर वाळी आशा आकांक्षा, लेकूर वाळी आशा आकांक्षा. शुष्क नजरेत कोरडा हिवाळा, शुष्क नजरेत कोरडा हिवाळा, कोरडा हिवाळा. वाह. तर गार वाऱ्यामध्ये उठलेली शिरशिरी आणि गुलाबी थंडीमधला वांझ उमाळा खूप अप्रतिम आणि भावस्पर्शी अगदी गहिरे असे भाव मांडणारी मॅडमची ही चारोळी होती श्रोते हो. आणि पुढच्या एका रचनेमध्ये साथ तुझी या शीर्षकाखाली मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलं आहे. मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून की सुखदुःख लाटा येता सदोतीत जीवनात कधी हार कधी जीत होते विषाद मनात. सुखदुःख लाटा येतात सदोतीत जीवनात कधी हार कधी जीत होते विषाद मनात. असताना साथ तुझी चाले संसाराचा रथ, असताना साथ तुझी चाले संसाराचा रथ. पूर्ण करण्या सदैव अंतरीचे मनोरथ, पूर्ण करण्या सदैव अंतरीचे मनोरथ, अंतरीचे मनोरथ. वा. तर तुझी साथ असल्यानंतर जीवनामध्ये आलेल्या सुखदुःखांच्या लाटा ज्या आहेत, जीवनामध्ये आलेली हार जीत जी आहे ती टळून जाईल, ते घडत राहील. पण साथ तुझी असली पाहिजे आणि तुझी साथ असल्यामुळं संसाराचा रथ जो आहे तो चालत आहे. असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये संतोष लक्ष्मीबाई दौलतराव कदम सर लिहित आहेत. संतोष लक्ष्मीबाई दौलतराव कदम शेकापूरकर, तालुका कंधार, जिल्हा नांदेड येथून. आणि सरांनी लिहिलं आहे की अर्धा रंग भरून पाळणाऱ्यांना परत परतून घ्यायचं नसतं. अर्धा रंग भरून पाळणाऱ्यांना परत परतून घ्यायचं नसतं. सोंग अन ढोंग करणाऱ्यांना कधी आपलं मानायचं नसतं. सोंग आणि ढोंग करणाऱ्यांना कधी आपलं मानायचं नसतं. ती चाल कधी ते सोडत नसतात, ती चाल कधी ते सोडत नसतात. सांगून कधी ऐकत नसतात, सांगून कधी ऐकत नसतात. थांबणारे लोटून जात नसतात, थांबणारे लोटून जात नसतात. आपले कधी परके होत नसतात, आपले कधी परके होत नसतात. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि अर्धा रंग भरून जे लोक पळून जातात त्यांना परत माघारी आयुष्यामध्ये घ्यायचं नाही असं सरांनी लिहिलं आहे. आणि सोंग करतात लोक, ढोंग करतात. कसं त्यांना आपलं मानावं? जे लोक आपलंच खरं म्हणतात, जे लोक आपली चाल सोडत नाही, सांगून ऐकत नाही, जे लोक आपल्याला दूर लोटून जातात ते आपले नसतात, ते परके असतात. असं शब्दांकन सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं. एक विराधक असं वास्तव, सामाजिक वास्तव सरांनी मांडलेलं होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ सरोज सुरेश गाजरे मॅडम लिहित आहेत भाईंदर ठाणे येथून. सौ सरोज सुरेश गाजरे मॅडम यांनी भाईंदर ठाणे येथून लिहिलं आहे की हा खेळ शब्दांचा झाली चतुर्थ वर्षपूर्ती, हा खेळ शब्दांचा झाली चतुर्थ वर्षपूर्ती. संवेदनशील चारोळ्या श्रवणेंद्रिय तृप्तती, श्रवणेंद्रिय तृप्तती. हा खेळ शब्दांचा झाली चतुर्थ वर्षपूर्ती. संवेदनशील चारोळ्या श्रवणेंद्रिय तृप्तती. सुसंवादांना हल्ली लागली आहे ओहोटी, सुसंवादांना हल्ली लागली आहे ओहोटी. आरजे कैलास सुस्वरांनी भरती मनमनांची तोटी,
आरचे कैलास सुस्वरांनी भरती मनांची तोटी. तर खूप खूप धन्यवाद की आपण आपल्या या शोबद्दल, आपण माझ्याबद्दल या सुंदर अशा भावना व्यक्त केल्या. आणि जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की मार्च महिन्याच्या 3ऱ्या रविवारी आपला हा जो शो आहे हा 4 वर्ष पूर्ण करेल. आणि ज्या संवेदनशील चारोळे आहेत, जो सुसंवाद असतो तुमच्या माझ्यातला, तो हा 1.5 तास आपण करत असतो. तुमच्या मनातले भाव मी श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा आपण लिहितो तेव्हा लिहित असताना आपल्या मनामध्ये खूप सारे गोष्टी असतात आणि आपण त्या गोष्टींना आपण कागदावर उतरवत असतो. कारण सुसंवादांना जी ओहोटी लागलेली आहे, मनं दुरावत आहेत, नाती खराब होत आहेत, ती नाती जोडण्याचा, त्या मनांना सांधण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण या शोच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत असतो, नाही का? तर शोबद्दल आणि माझ्याबद्दल आपण ज्या भावना व्यक्त केल्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सचिन गणपतराव मुळे सर लिहित आहेत जिजामाता रोड, धनगर गल्ली, परभणी इथून. सचिन गणपतराव मुळे सरांनी जिजामाता रोड, धनगर गल्ली, परभणी येथून लिहिलं आहे की तुमच्याच चरणी अर्पण माझे जीवन, तुमच्या नामाशिवाय कुठेच न लागे माझे मन. तुमच्याच चरणी अर्पण माझे जीवन, तुमच्या नामाशिवाय कुठेच न लागे माझे मन. नाही पडत मला कशाचीच कमी, नाही पडत मला कशाचीच कमी. पाठीशी आहेत श्री समर्थ स्वामी, पाठीशी आहेत श्री समर्थ स्वामी. वाह! तर तुमच्या चरणी अर्पण जीवन, स्वामी समर्थांप्रती, समर्थांच्या चरणी जीवन अर्पण, असं शब्दांकन करून सुंदर अशी ही भक्तिमय रचना पाठवलेली होती. आणि पुढच्या आपण एका गंमत शीर्षकाखालील कवितेकडे वळूया. गंमत या शीर्षकाखाली सौ प्रभावती अशोक कडलक मॅडम लिहित आहेत राजगुरुनगर पुणे येथून. सौ प्रभावती अशोक कडलक मॅडम यांनी राजगुरुनगर पुणे येथून लिहिले की नववर्षाची नवी आस जीवनी शोधू गंमत खास. नववर्षाची नवी आस जीवनी शोधू गंमत खास. गाणे गाऊ मस्त नव्याने स्वप्नांचा दरवळतो वास. गाणे गाऊ मस्त नव्याने स्वप्नांचा दरवळतो वास. पहिले तरी सारे जाऊ आनंदाचे गाव पाहू. पहिले तरी सारे जाऊ आनंदाचे गाव पाहू. सुखदुःखांचे धुंद अत्तर रोज मनाला लावत राहू. सुखदुःखांचे धुंद अत्तर रोज मनाला लावत राहू. रोज मनाला लावत राहू. वाह वाह! आणि नवीन वर्षामध्ये सुखदुःखांचं जे अत्तर आहे ते आपण रोज मनाला लावत राहू. आपण आनंदी राहू. आपण सगळे मिळून पहिलं तरी जाऊ. वाह! खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी भाव जे आहेत ते या रचनेमध्ये होते. आणि श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात. आनंदोत्सव या शीर्षकाखाली काव्यरसिका या नावाने सौ रसिका आनंद शाळीग्राम मॅडम यांनी पुणे येथून लिहिले. काव्यरसिका या नावाने सौ रसिका आनंद शाळीग्राम मॅडम लिहित आहेत पुणे येथून. आनंदोत्सव शीर्षकाखाली की श्रीरामांची आली स्वारी सजली नटली अयोध्या सारी. श्रीरामाची आली स्वारी सजली नटली अयोध्या सारी. दारी तोरण अन रांगोळी सनई चौघडा सूर सकाळी. दारी तोरण अन रांगोळी सनई चौघडा सूर सकाळी. प्रभू श्रीराम आले राजमंदिरी. प्रभू श्रीराम आले राजमंदिरी. उत्सव साजरा घरोघरी. नववर्षाची प्रथम दिवाळी पणत्या लावू संध्याकाळी. नववर्षाची प्रथम दिवाळी पणत्या लावू संध्याकाळी. आशिष लाभो श्रीरामांचा. आशिष लाभो श्रीरामांचा. वंदन करूया हनुमंताला. वंदन करूया हनुमंताला. वाह! तर श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा सोहळा आपल्या सर्वांना माहीत आहे की देशभरामध्ये साजरा केला जाणार आहे. आणि त्या अनुषंगानं श्रीरामाप्रतीची ही भक्तिमय रचना मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सौ वंदना माईन मॅडम लिहित आहेत. सौ वंदना माईन मॅडम यांनी लिहिले की गतवर्षीच्या आठवणी रुंजी घाली मनात. चांगल्या वाईट क्षणांना दूर सारून उत्साहाने करून नववर्षाची सुरुवात. गतवर्षीच्या आठवणी रुंजी घाली मनात. गतवर्षीच्या आठवणी रुंजी घाली मनात. चांगल्या वाईट क्षणांना दूर सारून उत्साहाने करून नववर्षाची सुरुवात. नवी कोरी दिनदर्शिका टांगली भिंतीला. नवी कोरी दिनदर्शिका टांगली भिंतीला. प्रत्येक दिवसाचा प्रारंभ तिच्या संगतीला. प्रत्येक दिवसाचा प्रारंभ तिच्या संगतीला. नवी संकल्पना नवी ध्येय. नवी संकल्पना नवी ध्येय. याचा उगम नूतन वर्षाच्या सुरुवातीला. याचा उगम नूतन वर्षाच्या सुरुवातीला. वाह!
तर गत वर्षाच्या आठवणी मनामध्ये रुंची घालतील आणि आपण नवीन वर्षाची उत्साहाने सुरुवात करूया असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.